काळ्या कुरूप पक्ष्याची गोष्ट. एक छोटासा पक्षी होता. दिसायला काळा सावळा, वेडाबिद्रा. उठून दिसावं असं काहीच नाही. पानांच्या गर्दीत तर काळा ठिपकाच जणू. अंगावर नक्षी नाही, पंखांना विशेष आकार नाही, शेपटी पण साधारण. सगळं रूपच बेताजबात. पण त्याला ठाऊकच नव्हती ही बाब. तो आपला सदा आनंदी, वाऱ्यावर झुलत, फांदीवर उडत, इकडे तिकडे बागडणारा. या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर. कधी आकाशात झेप घेत, तर कधी पाण्याला चोच मारत. तो स्वच्छंदी उडत राहायचा. फळांचा आस्वाद घेत मजेत जगायचा. त्याचा हसरा चेहरा, गोड बोलणं सगळ्यांना आवडायचं. एक दिवस काय झालं, त्याला कुणीसं भेटलं. नमस्कार चमत्कार झाले. याने हसून विचारपूस केली. समोरच्याने काही बाही सांगत तोंड आपलं वाकडं केलं. पक्षी म्हणाला, अहो काय झालं? कशाचा एवढा त्रास करून घेताय? बघा, आजूबाजूला किती छान वाटतंय. सगळं कसं प्रसन्न. मला तर वाईट वाटण्याचं एक सुद्धा कारण दिसत सापडत नाहीये. ते कुणीसं म्हणालं, अरे बाकीचं सोड. तू तुझा चेहरा पाहिलास का? काय तुझं ते ओंगळ रूप, काय तुझा तो करडा काळसर अवतार. किती विद्रूप आहेस तू, किती काळा आहेस. तुझ्यात काही सुद्धा सुंदर नाही. जा, जरा निरख स्वतःला, म्हणजे तुला कळेल माझं तोंड काय इतकं वाकडं झालंय. आपला आनंदी पक्षी एकदम बावचळला. त्याला हे अनपेक्षित होतं. पटकन ते म्हणणं त्याच्या लक्षातच आलं नाही. त्याने खाली वाकून स्वतःकडे पाहिलं. अरेच्छा, खरंच की. हे काय माझं पोट करडं, माझे पंख काळे, माझे पाय सुद्धा मातकटच, काही सुद्धा रंगीत दिसत नाही. कुणीसं म्हणतायत तेच खरं, मी काही दिसायला चांगला नाही. मला इतके दिवस हे कळलंच नाही. मी तसं माझ्याकडे निरखून कधी पाहिलंच नाही. त्याने कुणीसं होतं त्यांचे आभार मानले. मला नवीन दृष्टिकोन दिलात, मला माझी जाणीव करून दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ते कुणीसं असो असो असं म्हणत उपकार केल्याची भावना घेऊन तिथून निघून गेले. मग ह्या आनंदी पक्षाने जोरात सूर मारला आणि गेला तळ्याकाठी. पाण्याच्या फांदीवर बसून आपलं रूप पाण्यात निरखू लागला. त्याला काय दिसलं? त्याचं ते ओंगळ रूप, सगळं काळ्या करड्या छटात. बघावं तिथे सगळं विद्रूप, काहीच सुंदर नाही. छोटे डोळे तेही काळे, पंख होते तेही काळे, साधारण चोच तीही काळपट, पंखाखाली पोट तेही करडच, पाय तर काय विचारूच नका. त्यांचा एक धड रंग नाही. त्याला काहीच उठावदार छान दिसेना. आता त्याच्या चेहऱ्यावरचे हसूही हरवले. तिथे आली खिन्नता, दुःख. त्याचा आनंद, उत्साह, उमेद सगळं सगळं नाहीसं झालं. तो विचार करू लागला, का मी इतका वाईट दिसतो? का मला देवानी असं रूप दिलं? माझ्या वाट्याला देवानी काहीच चांगलं दिलं नाही. मला बघून लोकांना किती घाण वाटत असेल. इतके दिवस लोक माझ्याकडे कसे बघत होते हे मला कळलं सुद्धा नाही. मी आपला माझ्याच जगात रममाण होतो. मला बघून त्यांनी तोंड सुद्धा वाईट केली असतील. ती मला दिसलीच नाहीत. म्हणजे मला रूपही नाही आणि बुद्धीही. का माझ्या बाबतीत असं व्हावं? मी काय कोणाचं वाईट केलंय, चिंतलंय म्हणून देवानं मला ही शिक्षा द्यावी? तो अगदी हिरमुसला. त्याला रडू फुटायला लागलं. तो पाण्याजवळून दूर उडून जाऊन बसला. नुसता मुसमुसत राहिला. थोडा वेळ गेला. त्याने डोळे पुसले. काहीतरी त्याच्या डोक्यात आलं आणि त्याने आपले पंख पसरून आकाशाकडे झेप घेतली. तो उडत राहिला, उडत राहिला, उंचच उंच, उंचच उंच, आकाशाच्या अगदी जवळ ढगापर्यंत. दम लागत होता, पण पठ्ठ्या काही थांबला नाही. पंख हलवत राहिला, वेगाने उडत राहिला आणि अखेर त्याला जिथे पोचायचं होतं ती जागा आली.
ते महाद्वार त्याला लांबवर दिसलं. आता त्यांनी अजून वेग वाढवला. तो पोचता पोचता घामाच्या धारांनी भिजून गेला. देवाच्या घराचं दार आलं आणि मगच तो थांबला. दारावर थाप मारली. द्वारपालाने दार उघडले. एवढ्याशा त्या पक्षाला बघून त्याला आश्चर्य वाटलं. अरेच्चा, हा इथे कसा काय आला? इथे तर पृथ्वीवरून कोणीच येत नाही. त्या द्वारपालाने त्याला विचारले, तू इथे कसा काय? असा कसा आलास? एका दमात उडून आलास की काय? किती दमलायस? बस बस, जरा तुला पाणी देतो. त्या द्वारपालाने त्याला गुळपाणी दिलं. हलकेच त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याचा दम जाईपर्यंत वाट बघितली आणि मग त्याला म्हणाला, आता बोल. पक्षी म्हणाला, एवढ्यावरती देवाच्या घरी मी माझा उडत उडत आलोय. मला देवाला भेटायचंय. मला त्याला प्रश्न विचारायचाय. माझ्या डोक्यात विचारांचं काहूर उठलंय आणि देवच त्याचं उत्तर देईल असा माझा विश्वास आहे. तुम्ही मला कृपया देवाकडे घेऊन चला. आता मात्र द्वारपालाला त्या पक्षाचं कौतुक वाटायला लागलं. हा एवढासा पक्षी इतक्या लांब एकटा उडत उडत आला आणि देवाला प्रश्न विचारायचे म्हणतोय. तो पक्षाला म्हणाला, थांब हं, मी देवबाप्पाला वर्दी देतो. म्हणजे कोणीतरी तुला येऊन त्याच्याकडे घेऊन जाईल. पक्षी आपला बरं म्हणून तिथेच बसला. द्वारपालाने वर्दी पाठवली आणि पक्षाला देवाच्या महालातून बोलावणं आलं. द्वारपाल पक्षाला म्हणाला, जा बाळा, देवाला तुला काय विचारायचंय ते विचारून ये. देवानी तुला बोलवलंय. पक्षी दूताच्या खांद्यावर बसून आत गेला. देवाचा हा मोठा महाल, उंच उंच खांब, रेशमी पडदे, डोळे दिपवून टाकणारा झगमगाट, सगळं किती सुंदर, चमकदार, लखलखणारं. पक्षी आत येताना हे सगळं समोर त्याला दिसत होतं आणि तो अजून खिन्न झाला. त्या सगळ्या सुंदर गोष्टी पाहून पक्षाला आपलं रूप अजून ओंगळवाणं वाटायला लागलं. त्याच्या डोळ्यांच्या कड्या ओल्या झाल्या. देव सिंहासनावर बसला होता. पक्षाकडे पाहत होता. त्याला त्याची घालमेल दिसत होती. देव गालात हळूच हसला. तोवर पक्षी त्याच्या पुढ्यात आला. दूताच्या खांद्यावरून उडून तो देवासमोर आला आणि त्यांनी देवाला पंख फडफडवून नमस्कार केला आणि देवाला म्हणाला, देवा, मी तुला भेटायला आलोय. मला तुला काहीतरी विचारायचंय. देव म्हणाला, अरे, एवढा तू दुरून आलास, दमला असशील. थोडी विश्रांती घे. जरा फळं खा, पाणी पी. मी कुठे पळून जातोय? मी आहेच. पक्षी म्हणाला, देवा, मी आधी तुला मनातलं विचारतोच. मग काय ती विश्रांती घेतो. त्याशिवाय मला चैन पडणार नाही. माझ्या घशाखाली काही उतरणार नाही. देव म्हणाला, बरं बुवा, विचार तुला काय विचारायचंय ते. मी देतो तुला उत्तर. पक्षी म्हणाला, मी तुला खरं खरं विचारतो. का तू मला इतकं विद्रूप केलंस? का इतका वाईट रंग मला दिलास? मी काय असं केलं होतं म्हणून तू मला अशी शिक्षा दिलीस? सांग ना, अगदी खरं खरं सांग. देव म्हणाला, अरेच्चा, हे काय एकदम? आधी तर तुला असं कधीच वाटलं नाही. कुठून हा विचार तुझ्या मनात आला? पक्षी म्हणाला, मला आधी कधी लक्षातच आलं नाही, पण आता माझ्या ते लक्षात आलंय. मी मला अगदी निरखून पाहिलंय. मी मलाच आवडलो नाही, मग इतरांचा प्रश्नच नाही. तुला तरी मला हे रूप देताना काही कसं वाटलं नाही रे. देवानी त्याचं ऐकून घेतलं आणि पक्षालाच विचारलं, अरे, कोणी सांगितलंय का तुला तू कुरूप आहेस? आणि तुला असं का वाटतं की तू विद्रूप आहेस, तुझा रंग वाईट आहे म्हणून? तुझ्यात खरंच काय आहे आणि किती सुंदर आहे हे तुला दिसतच नाही की काय? आता मात्र पक्षी अगदी कळवळून म्हणाला, माझ्याच सौंदर्य? तू मला हे रूप दिलंस आणि आता त्याची खिल्ली उडवतोस? का रे देवा, तुला माझी दया येत नाही का? एखादी तरी सुंदर गोष्ट मला द्यावीशी तुला वाटली नाही का? पंख, रंग, चोच, पाय, यातलं काहीतरी एखादं उठावदार असतं,
तरी मी असा तुझ्याकडे उडत आलो नसतो. मला क्षमा कर देवा, मी तुला हा प्रश्न विचारला. मी परत जातो. माझं रूप काही बदलणार नाही. पण मला वाटलं होतं की निदान त्याचं कारण तरी मला कळेल. पण जाऊ दे. अजून माझं हसं करून घेण्यापेक्षा मी आपला परत जातो. पक्षी जायला वळणार तितक्यात देव म्हणाला, "अरे थांब थांब. इतक्या दूर वरून जिद्दीने उडत उडत आलास आणि असा हार मानून जातोस कुठे? तुझं रूप तू पाण्याच्या प्रवाहात पाहिलंस आणि इथे आलास. पण ते तुला नीट दिसलं असं वाटत नाही. थांब एकदा. जरा आरशात निरखून पहा आणि तरीही तुला आवडलं नाही, तर मग आपण पाहूया काय करायचं ते." देवाचं बोलणं ऐकून पक्ष्यानं विचार केला. माझं रूप पाण्यात काय आणि आरशात काय सारखंच दिसणार. पण देवाच्या विनंतीचा मान ठेवून पुन्हा एकदा आपण आरशात बघूया. देवाने दूताला हाक मारली आणि आरसा आणायला सांगितला. आरसा किती सुंदर आहे. त्याला हिरा माणकांची चौकट आहे. पक्ष्याच्या मनात विचार आला. देवदूताने पक्ष्याच्या समोर आरसा ठेवला. देवाला नमस्कार करून तो निघून गेला. पक्षाचे डोळे आरशाकडे दुर्लक्ष करून देवाकडे बघत होते. देव म्हणाला, "बघ बरं आरशात कसा दिसतोस तू." पक्षाने आपली दृष्टी आता आरशावर वळवली. आधी त्याचं लक्ष मागच्या झुमरांवर, मोत्याच्या सजावटीवर गेलं. काही केल्या तो स्वतःकडे पाहत नव्हता. हळूच पुन्हा त्याने देवाकडे पाहिलं. देव त्याच्याकडेच बघत होता. तेव्हा मात्र नाईलाजाने त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं. पाण्यात दिसलेला तोच त्याचा काळा रंग त्याला दिसला. तेच कुरूप पाय दिसले. सामान्य पंख दिसले. तेवढ्यात त्याला देवाचे शब्द ऐकू आले. "थोडा उजवीकडे वळ आणि डाव्या बाजूला काय दिसतंय मला सांग." खरं तर तो एव्हाना निराश झाला होता. कुठूनही त्याला स्वतःकडे पाहवत नव्हतं. पण देवापुढे त्याचं काही चालेना. त्याने आपल्या छोट्या पायांची हालचाल केली आणि स्वतःचं शरीर किंचित उजवीकडे वळवलं. मान वर केली इतक्यात डोळ्यावर अचानक प्रकाशाचा झोत आला. त्याच्या इवल्याच्या छातीपाशी काहीतरी चमकलं. त्यामुळे त्याचे डोळे दिपून गेले. त्याला कळेना हे काय भलतंच. मागून कुठला प्रकाश येतोय की काय, ज्यामुळे आपल्याला आपण नीट दिसतच नाही आहोत. अचानक आलेल्या प्रकाशाने मोठे झालेले डोळे त्याने थोडे किलकिले केले आणि आता तो दृष्टी रोखून स्वतःकडे पाहू लागला. आधी तीव्र वाटणारा तो प्रकाश आता समईच्या शांत वातीप्रमाणे दिसू लागला. आणि त्यात त्या पक्षाला दिसलं ते धडधडता श्वास चालू असलेलं त्याचं हृदय, त्याचं मन. पक्षाचा डोळ्यांवर विश्वास बसेना. काय पाहतोय मी? माझ्या शरीरातलं माझं मन कसं काय मला दिसतंय? आणि हे जे दिसतंय ते इतकं सुंदर कसं? आता मात्र तो एकटक स्वतःच्या मनाकडे पाहत होता. क्षणोक्षणी त्याला ते वेगवेगळे भासत होतं. पक्षाचं मन अगदी अनोखं होतं. क्षणात सोन्यासारखं चमचम लखलखत होतं, तर कधी क्षणात रंग बदलत होतं. इंद्रधनुसारखं लोभस होतं. कधी डोळे दिपवणारं तर कधी शीतलता देणारं. इतकं सुंदर, अमूल्य पक्षाने आतापर्यंत काहीच पाहिलं नव्हतं. तो हरखून गेला. त्याचे विचार जसे बदलत होते तशा मनाच्या छटा बदलत होत्या. तो त्या मनाच्या जितक्या प्रेमात पडत होता तितकं ते मन स्वतःचं अधिकाधिक लोभस रूप त्याला दाखवत होतं. त्याच्या त्या आश्चर्यचकित झालेल्या भावापासून ते आत्ताच्या त्याच्या डोळ्यात उभ्या राहिलेल्या पाण्यापर्यंतच्या सर्व बदलांकडे देव अगदी लक्ष ठेवून पाहत होता. देवाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. आपण घडवलेल्या इतक्या सुंदर सृजनाचा असा सोहळा तो देवही पहिल्यांदाच अनुभवत होता. देवाला माहीत होतं की हा पक्षी घडवताना त्याने किती विचार केला होता, किती कष्ट घेतले होते. आणि या निर्मितीनंतर आपल्या हातून एक अनोखी गोष्ट तयार झालीये याचा एक वेगळाच आनंद देवानी अनुभवला होता. पक्षाच्या मनाची निर्मिती करताना देवानी हातचं काही ठेवलं नव्हतं. त्याची सृजनशीलता, मांगल्य, आनंद, समाधान सारं सारं त्यांनी या मनात बांधलं होतं. मन आधी तयार झालं आणि त्या सौंदर्यापुढे
त्यानं पक्षाचं शरीर अगदी साधंसुधं निर्माण केलं होतं. इतकं सुंदर मन असेल तर त्याचं कोंदण लखलखीत करावं असं देवाला मुळी वाटलंच नाही. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा ह्या उक्तीप्रमाणे आतला रस देवाने कष्टाने मनापासून निर्मिला होता. आजही देवाला त्याच्या ह्या निर्मितीचा काकणभर अभिमानच होता म्हणा ना. काय अवर्णनीय दृश्य होतं. आपण आकार दिलेल्या, जन्माला घातलेल्या सर्वात सुंदर उत्तम जीवाकडे तो देव पाहतोय आणि त्या जीवाला आपल्या या सौंदर्याचं, बलस्थानाचं, देवाच्या सृजनशीलतेचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या अनोख्या वेगळेपणाचं प्रत्यक्ष दर्शन होतंय. पक्षाला स्वतःविषयी एक वेगळी जाणीव होतीये. ज्या क्षणी पक्षाला स्वतःची ती जाणीव झाली, त्या क्षणी मनाचे दिसणारे सारे रंग नाहीसे झाले, झगमगाट नाहीसा झाला आणि उरलं ते फक्त नितळ, रंगहीन, आरसपानी शुद्ध मन आणि तिथे पडणारे शांत संयत श्वासाचे ठोके. पक्षीही तसा शांत संयत दिसत होता. आता कुठलेही प्रश्न त्याला सतावत नव्हते. आरशातून त्याने त्याची दृष्टी काढली आणि ती स्थिर झाली देवाच्या पायी. देवाचा आवाज त्याच्या कानावर आला. ये बाळ, माझ्या जवळ ये. मला एकदा तुझ्या पाठीवरून हात फिरवू दे. हे ऐकता क्षणी पक्षी उडून देवाजवळ गेला. देवाच्या हातावर जाऊन बसला. एकमेकांकडे पाहावं तर दोघांच्याही डोळ्यात पाणी. ओळख पटली पुरती आता या भावनेनी दोघंही भारलेले. पक्षाच्या डोक्यावरून, पाठीवरून देव प्रेमाने हात फिरवत होता आणि पक्षी देवाच्या कृपेची, मायेची ती भेट मनात साठवत होता. काही क्षण गेले आणि निरोपाचे शब्द देवाने उद्गारले. बाळ, तुला जे मी दिलं ते जगात कोणाकडे नाही. आता तुलाही ते ठाऊक आहे. त्याची जाणीव नसताना तू जसा आनंदी होतास, समाधान जगात वाटत होतास, तेच तू करावंस ही तर माझीच इच्छा होती. निरपेक्ष मनाने मीच तुझ्या रूपाने ते करत होतो. मी निर्मिलेल्या या जगात उद्देशाविना, स्वार्थाविना निर्मळ जगणारं तुझं मन म्हणजे माझीच या जगाला दिलेली एक अमूल्य भेट आहे. तू जगावेगळा आहेस, तू साधासुधा आहेस, तू इतर कोणासारखा नाहीस आणि म्हणूनच तू अनोखा आहेस. हे सारं मी ठरवून केलेलं, आनंदाने योजलेलं आहे. आता तुला अधिक काय सांगू? तुला तुझी आणि माझी जाणीव झालीये. तू पुन्हा तुझ्या जगात जा. तुझ्या हातून उत्तमच घडेल. माझा आशीर्वाद तुला आहेच आणि माझ्या मनाचा तुकडा म्हणजे तुझं मन आहे. ते सारं पक्षानं ऐकलं. देवाकडे पाहिलं. पंख जोडून देवाला नमस्कार केला. देवाला येतो म्हणाला आणि देवाच्या महालातून उडाला. त्याच्या चेहऱ्यावर आता पुन्हा ते हसू उमटलं. त्याला कळलेल्या या गुपितामुळे अधिकच खुललेलं. येताना धापा टाकत, रडत आणि निराश होत तो आला होता. जाताना शीळ घालत, उत्साहात, गुणगुणत तो निघाला. महाद्वारापाशी द्वारपालाला त्याने हसून अभिवादन केले आणि म्हणाला, येतो हं. देवाने आनंदाचं दान वाटायची जबाबदारी दिलीये. पृथ्वीवर जायला हवं. माझी वाट बघतायत. द्वारपाल हसला आणि तो काही म्हणायच्या आतच पक्षाने पुन्हा झेप घेतली आणि गुणगुणत तो नाहीसा झाला. जातानाही त्याचं ते आनंदाचं झोके घेत उडणं द्वारपालाला झुलवून गेलं. आता पक्षी पृथ्वीवर अगदी आनंदात राहतो. गाणं गात ह्या फांदीवरून त्या फांदीवर उडत राहतो. स्वच्छंदी उडत सगळ्यांना आनंदाचं, समाधानाचं दान वाटतो. तो ज्याला भेटतो त्याचा चेहरा आपोआपच पक्षाच्या मनासारखा चमकतो म्हणतात. त्याचा आनंद, समाधान, उत्साह आणि त्याचं गुणगुणणं अगदी सहज समोरच्याच्या मनात उतरतं. हे अधिकचं वरदान त्याला देवाला भेटून आल्यानंतर मिळालंय म्हणे. तुम्हाला जर हा पक्षी भेटला तर बघा हं, तुमचंही मन असंच आनंदाने उजळून जाईल. आणि जर तुम्हाला भेटला, दिसला तर मला सांगायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.
या कथेचं लेखन आणि अभिवाचन केलं होतं अनघा श्री यांनी.